हरे कृष्ण. शृंगार आरती किंवा दर्शन आरती आहे. त्यामध्ये ब्रह्मसंहितेचा दुसरा श्लोक जो गायला जातो तो आज आपण पाहणार आहोत. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती. तर चौथी ओळ नेहमीप्रमाणे तीच आहे. गोविंदम आदि पुरुषम तम अहम भजामी. तर मी भक्त म्हणतो आहे, मी आदिपुरुष श्री गोविंदांना नमन करतो. तर ही प्रार्थना ब्रह्माजींनी लिहिलेली आहे. तर काय म्हणत आहेत ते? अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती. अंगानी म्हणजे अंग. तर भगवंतांच्या अंगाबद्दल वर्णन आहे. यस्य म्हणजे ज्यांचे, ज्यांचे अंग. सकल इंद्रिय, सकल इंद्रिय म्हणजे सगळी भगवंतांची जी इंद्रिय आहेत ती वृत्तिमंती. वृत्तिमंती म्हणजे काय? प्रत्येक इंद्रिय आहे ते दुसऱ्या इंद्रियांच्या सगळी कार्य करू शकतात. म्हणजे एक भगवंतांचं इंद्रिय इतर उरलेल्या सर्व इंद्रियांचं कार्य करू शकतं. तर असे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल दुसऱ्या ओळीत म्हटलंय, पश्यन्ति पांती कलयन्ति चिरम जगन्ति. पश्यन्ति, तर हे जे गोविंद देव भगवंत आहेत ते पश्यन्ति म्हणजे बघतात, पांती म्हणजे पालन करतात, कलयन्ति म्हणजे प्रकट करतात, चिरम जगन्ति. तर चिरम म्हणजे नित्य आणि जगन्ति म्हणजे भौतिक जगत. तर असे हे जे भगवंत आहेत ते विविध ब्रह्मांडांची निर्मिती करतात, पालन करतात आणि त्याचं नियमन सुद्धा करतात. तिसऱ्या ओळीत म्हटलंय, आनंद चिन्मय सत उज्ज्वल विग्रहस्य. तर भगवंतांचा जो विग्रह आहे, रूप आहे, त्याच्याबद्दल म्हटलंय आनंद. तर भगवंतांचा दिव्य विग्रहाबद्दल म्हटलं जातं सच्चित आनंदमय विग्रह आहे. तर आनंदमय आहे, आनंद चिन्मय. तर चिन्मय म्हणजे काय? चित अधिक मय. चित म्हणजे सत्य, ज्ञान आणि मय म्हणजे पूर्ण. आनंद चिन्मय सत. सत म्हणजे काय? भगवंतांचा शाश्वत विग्रह आहे. सत उज्ज्वल विग्रहस्य. भगवंतांचा विग्रह आहे, भगवंतांचं रूप आहे ते उज्ज्वल आहे, अतिशय तेजस्वी आहे. गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी. तर असे जे भगवंत आहेत त्यांना मी नमन करतो, त्यांचं मी भजन करतो. या श्लोकाचे शब्द अशा रीतीने गायले जातात. आपण पाहूया. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यन्ति पांति कलयन्ति चिरं जगन्ति. आनंद चिन्मय सदु ज्वल विग्रहस्य गोविंदम आदिपुरुषं तमहं भजामि. गोविंदम आदिपुरुषम. तर या श्लोकाचं भाषांतर वाचूया. मी आदिपुरुष श्री गोविंदांना नमन करतो की ज्यांचा श्री विग्रह पूर्णपणे आनंदमय, उज्ज्वल, सत्य, ज्ञानमय आहे. अशा त्या अलौकिक दिव्य शरीराचे प्रत्येक अवयव इतर अवयवांच्या वृत्तीने युक्त असून कोणतेही कार्य करण्यास समर्थ आहे आणि ते अगणित अशा भौतिक आणि आध्यात्मिक विश्वांची निर्मिती, पालन आणि नियमन करतात. आणि अशी ही 2 कडवी म्हणून झाली की नंतर गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामी ही ओळ अनेकदा गायली जाते. तर अशा प्रकारे आपण ही शृंगार आरती आहे ती जाणून घेतली आहे. हरी बोल.